तर का आम्हाला चंद्रपूर जिल्ह्याची पब्लिक बड्या एक नंबर. मी उठलो सकाळ सकाळी 5 वाजता आणि आपले डॉक्टर साहेब कुडमिते साहेब जे भेटले मला त्याला म्हणलं बाय करून दिलं जाईल. आणि का ऋषभसोबत मग निघालो मी जिमसाठी निघालो. मग गेलो गाडीकडे गेलो. मग का तुम्हाला दाखवून देतो मला सकाळचा आमच्या गावाकडचा बड्या एक मोसमचा नजारा. तर मग गाडीली मारली किक. तर पहिल्या किकले चालू नाही झाली, दुसऱ्या किकले चालू नाही, तिसऱ्या किकले झाली चालू पण झालीच चालू. मग का गाडी घुमवली हळू. मग म्हणलं ऋषभ बापू बस लवकर, टाईम झाला म्हणलं जिमचा. म्हणलं चाल म्हणलं लवकर जिममध्ये. मग डायरेक्ट गेलो आम्ही जिममध्ये. गाडी लावून दिली, चावी बंद करून टाकली बड्यापैकी ना, हळूहळू बड्यापैकी गेलो आम्ही जिममध्ये. मग का संकेत मारतच जिम. हा आपला मनीष पॉल आपला काय गेम खेळत होता का माहीत नाही. मग हाय म्हणते आलो म्हणलं आम्ही. म्हणलं मार जिम म्हणलं लागला मारायला जिम. मग हळूहळू मारायला लागला या जिम. मग का मी चालू करून दिलं आपला वर्कआउट जे काय आहे ते. हळूहळू मी मारायला लागलो आपला वर्कआउट. संगीत मारत होता, मी मारायला लागलो. मग मारता झाला मग आमचा वर्कआउट. फायनली अर्धा एक तासानंतर आमचं जिम झालं. मग गेलो घराकडे गेलो. मग आबा छपरी भेटला, टपरीले गाल पकडले थोडेसे. काले हात पकडता का म्हणे. मग काही परी भेटली आपली सोनपरी. हिचे गालं दाबलो मस्त नरम लागे. 2-3 झापड मला हे मारायला लागली. मग आपलं खेळायला लागली माझ्यासोबत. मग बाबा म्हणे जा म्हणे औषध आण म्हणे फवारणीसाठी. मग का बंटी, मी आणि मयूर 3 जण गेलो. मग फवारणीचं औषध आणाले कोरपणे. मग आपली गाडी जे HF डिलक्स आहे जे परिकाने टॅर परता जे आलो आम्ही मग पेट्रोल पंपवर डायरेक्ट. कारण आमचं पेट्रोल खतम होऊन गेलं होतं. तर मग का खतम झालं पेट्रोल तर टाकायला लागलो. मग टाकलो. मग गेलो फवारणीचं औषध घ्यायला. औषध घेतलं 530 रुपयाचं औषध झालं. औषध दाखवून दे रे बाबू म्हणलं बंटीले. म्हणलं हे घे बाबू म्हणे औषध म्हणे सुमिनारा म्हणे. भाऊली म्हणलं लवकर बिल बनवून घे म्हणलं अजून काय आहे. मग का चाय पितो म्हणे. चाल म्हणलं चाय पाचतो म्हणलं. आबा हे दोघंही लागले मग चाय प्यायले. मला तर विचारीच नाही. मी का मग डोनट खायला लागलो. मग मला आवडते डोनट, कारण मी चाय पित नाही ना, जाऊ दे म्हणलं मी डोनट खायला लागलो. कचर जातावर चावले मस्त खायला लागलो. खाते का म्हणलं नाही खात म्हणे, जाऊ दे म्हणलं. मग हे छपरी भेटलं कोरपणा म्हणे. आबा हे ब्लॉगर हे भेटलं आपल्याला. मग ब्लॉगर का बघू म्हणलं काही नाही का म्हणे, आलतो म्हणे शाळेत म्हणजे कॉलेज म्हणे. मग गेलो मारुती भाऊ म्हणे थोडंसं पाव दे बरं पिऊन म्हणे. काहाली पिते का म्हणलं, तुझं तर लग्न होणार नाव न होणार म्हणून आम्हाला प्यायला पाहिजे म्हणलं. नाही बी म्हणे पाहतो म्हणे. मग भेटला आपला हरिगोबा म्हणजे हर्षाला हात लावलं. मग भाई परे अलग. मग का गाडीची स्पीड दाबली ना आणि मग गेलो घराकडे हळूहळू. मग काय नाही फास्ट गेलो घराकडे. मग का पेट्रोल पण घेऊन घेतलं होतं. मला म्हणे गंज काका पेट्रोल आण म्हणे. कळणावाला घेऊन घेतलं पेट्रोल आणि हे औषध पण आपलं घेतलं होतं ते. मग का हे घरी ठेवून दिलं. आणि मग का गुंड दिसले. अरे यार म्हणलं माझ भरायचा आहे म्हणलं कालच्या वाणी. म्हणलं संजय काका म्हणे चाल म्हणे मी माझं भरू लागतो म्हणे. चाल म्हणलं. मग गायचा टाईम झाला. गाय सोडत होती दादा. मग मी त्याला सोडू लागलो गाय. मग काय नाही मग डायरेक्ट गेलो वावरामध्ये गेलो. आता यार म्हणलं कालच्या वाणी धंदा लागला म्हणलं. आता वावराचं काम तर करावंच लागते म्हणलं कसं नाही कसं तरी. तर चला मग गेलो संजय काकाच्या मागं तो पुढं मी मागं. मग का घेतलो गुंड. मग उरावर आता का करते कालच्या वाणी भरावंच लागते म्हणलं त्या दिच्या वाणी. मग का संजय काका भरायला लागला. मग मी भरायला लागलो. मग पाणी गेलं सरून यार. मग भरता अर्धा मास भरला तर मग अजून पाणी भरलो. मग का भरता जे वरलं गज झालो का नाही पागल झालं म्हणे लागे मला. तरी पण मी हिंमत नाही हारली. मग घेतले मग अजून 4-5 गुंड डोक्यावर उड्यावर कुठे घेतलं तिथं. फायनली आपला जे ड्राम होता ते भरून घेतला. आणि संजय काका जे होता ते फवारत होता. आता काही नाही म्हणलं हे घ्या पाहून घ्या म्हणलं पाणी बडं भरून घेतलं. घाम एवढा निघला पागल झालो. आता चाल बाबू म्हणलं घरी जावं लागते म्हणलं. बड्या आंघोळ पाणी जेवण करून येतो. मग का बड्यापैकी जेवण घेऊन सगळं काही रेडी करून आपण बड्या बॉडी दाखवत निघलो. मग बाबा म्हणे अरे हे गिलास ना पाणी का हे घेऊन जा म्हणे डबा म्हणे संजय काकासाठी वावरामध्ये. चाल म्हणलं नेऊन देतो म्हणलं. हे म्हणलं गाडी लावून दिलं. चाबी घुमवली एक वेळा. मग गेलो गाडीपाशी. मग का चाबी लावली बड्या मारली जोरानं किक न निघलो का नाही. मग 300च्या स्पीडनं मग आलो वावरामध्ये डबा गेला न नेऊन ठेवून दिला. काका पिऊन घे म्हणलं पाणी. म्हणलं थांबा म्हणे पितो पाणी म्हणे. आला काका. मग काका लगेच ताण लागून होती वाटते. मग पाणी आणून दिलं पेला. मग आलो हळूहळू घरी आल्यानंतर मग अजून गेलो वावरामध्ये 2 वाजता चाय नेऊन द्यायला. काकाला चाय नेऊन ठेवून दिला. अजून आलो मग घरी आल्याबरोबर मग भावाचा फोन आला. टायर टाका लागते म्हणे चाल म्हणे. मग ये म्हणे लवकर. बाबा पहिले जाऊन होते. मग मी वांगून गेलो. मग का मी एकटाच निघलो गाडीनं. जे मग हळूहळू स्पीडने नाही गेलो.
मग का भाऊ हे टायर पाहिला कसा फाटत होता, अशी गाडी चालवली का म्हणलं. अरे चाल म्हणलं गुड्डू भाऊकडे गेलो. गुड्डू भाऊच्या दुकानावर गेलो. मग टायर गिरं लागलो. मग आपलं हळूहळू पाहिले मस्त टायर दिसे यार. रिमांडचेच टायर टाकतो म्हणलं. आता आपल्यापाशी पैसा नव्हता तेवढा. दाखव म्हणलं चांगलावाला टायर. दाखवतो पण भाऊ म्हणे. मग हे देतला एक बड्यापैकी टायर दे म्हणलं भाऊ टाकून म्हणलं. आता ही एवढ्या राहू म्हणलं आता टाकून चालवा लागते म्हणलं. आता म्हणलं का मग लागला खोलाली. मग आता हळूहळू मग बसवून दिला. मग हळूहळू त्यानं कसं तरी बसवून दिला मग टायर. मग का भाजीपाला भिद्रं गिद्रं शेंगा गिंगा जे काय दूध गीत आपलं सब वानावान घेतलं आणि निघलो मग आपल्या घराकडे. घराकडचा रस्ता धरला आपला. मग का घरी आलो, बड्यापैकी गाडी लावून दिली. आणि मग काय तुम्हाला टायर दाखवतो म्हणलं. 600 रुपयाचा टायर हो मग टाकला कसं तरी. मग का मयूर भेटला मग मला. मयूर म्हणलं चाल म्हणलं गोलूला बोलव म्हणलं. मग का गोलू यायला. मग गोलूनं मी आणि मयूर तिघंजण निघलो मग पुलाकडे चालले. तर काय आजचा ब्लॉग इथपर्यंत होता. नवीन चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तेवढीसाठी बाय बाय.